चाऱ्यात अचानक झालेले बदल तसेच इतर काही इन्फेक्शनमुळे ज्यावेळेस आपल्या शेळ्यांच्या जुलाब चालू होतात, तर जुलाबामध्ये कोणती औषध वापरायची? खात्रीशीर औषध आज आपण वापरणार आहे 100%. तुमचे अपचनाचे जुलाब असू द्या, बॅक्टेरियल इन्फेक्शनचे जुलाब असू द्या किंवा व्हायरल इन्फेक्शनचे जुलाब, या तिन्ही प्रकारामध्ये ही इंजेक्शन चांगली रामबाण काम करतात. ती कोणती इंजेक्शन आहेत तसंच कशी द्यायची आहेत ह्याविषयी सविस्तर माहिती बघणार आहे. अशा प्रकारचे आता हिला जुलाब चालू आहेत ह्या शेळीला. ट्रीटमेंटचा सर्वात आधी आणि महत्त्वाचा भाग येतो ते म्हणजे त्याचे टेम्परेचर चेक करणे. शेळी आपल्याला कितीही नॉर्मल वाटत असेल, व्यवस्थित खात असेल, पण असं काही तिच्या शरीरामध्ये बिघाड झाले तर पहिल्यांदा सगळ्यात आधीच की आपण थर्मामीटरने तिचा टेम्परेचर चेक करणार आहे. जे आहेत तर तुम्ही बघू शकता टेम्परेचर एकदम नॉर्मल आहे, 101.9 म्हणजे नॉर्मल टेम्परेचर आहे. याचा अर्थ कुठल्याही इन्फेक्शनचे हे जुलाब नाहीत, हे अपचनाचे जुलाब आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण ट्रीटमेंट काय करणार आहे ते दाखवतो. टेम्परेचर तिचं एकदम नॉर्मल आहे, त्यामुळे आपण आता तिला जी ट्रीटमेंट करणार आहे ती तुम्हाला दाखवतो. तसंच जर ताप असेल तर फक्त ह्याच्यामध्ये एक पेन किलरचं औषध आपण ऍड करतो. इंजेक्शन मध्ये मी तुम्हाला स्क्रीनवरती खाली साईडला देतो. पहिले इंजेक्शन घेतोय ओरिफ्रेम. डायजेशन संबंधी किंवा पोटाच्या आजारासंबंधी अतिशय प्रभावी काम करणारा अँटीबायोटिक आहे. सर्वांनी लक्षात ठेवा, ओरिफ्रेम IV हे 10 किलोला 1 ml IV स्वरूपात द्यायचं आहे. दुसरं इंजेक्शन आहे ॲट्रोपिन सल्फेट. ॲट्रोपिन सल्फेट ही तुमच्या फूड टॉक्सिन असेल किंवा विषबाधा असेल ह्याच्यामध्ये खूप चांगलं प्रभावी काम करतं. ही 2 इंजेक्शन कंपल्सरी आपल्याला प्रत्येक कोणत्याही प्रकारचा जुलाब असतील ते त्यावेळेस वापरायचेच आहेत. तिसरं आपण घेतोय हर्बल पावडर आहे नेबलॉन, जुलाबासाठी खास बनवलेली आयुर्वेदिक घटक असणारी. ही रिझल्ट तितकाच चांगला. ही 15 ते 20 ग्रॅम आपण 2 ते 3 दिवस पाजणार आहे आणि ही इंजेक्शन 2 दिवस देणार आहे. इंजेक्शन आपण 10 किलोला 1 ml देणार आहे IV स्वरूपात. 55-60 किलोची शेळी आहे, 6 ml तिला आपण आता ओरिफ्रेम देणार आहे IV. IV द्यायला नाही जमलं, तुमचं प्रॅक्टिस कमी असेल तर हे इंजेक्शन मांसामध्येही चालतं. काही काळजी करू नका, मांसामध्येही तुम्ही हे वापरू शकता. तसंच हे इंजेक्शन आपल्याला 2 दिवस द्यायचे आहेत. बऱ्याचशा वेळा हे अपचनाचे जे जुलाब असतात, अस्वच्छ पाणी पिल्यामुळे ॲट्रोपिन सल्फेट घेतोय आपण, ते पण 10 किलोला 1 ml हे मांसामध्ये देतोय. दूषित चारा, दूषित पाणी ह्याच्यामधून अपचनाचे जुलाब सुरू होतात. जास्त काळजी न करता ही औषधं वापरली 100% रिझल्ट मिळतो. थांबव आता. 15 ते 20 ग्रॅम नेबलॉन पावडर आपण पाण्यामध्ये मिक्स केली आहे. सिरीजने पाजणार आहे. सिरीजचं पुढलं जे टोक असतं ते काढून टाकलंय, जेणेकरून हे औषध निडलच्या ज्या छोटं टोक असतं त्यामध्ये गुतत नाही. त्यासाठी त्याचं जे टोक आहे ते काढलंय आणि ह्याच्यामधून इझिली औषध पंपामध्ये येतं. तसंच पाजताही सोयीस्कर होतं. आयुर्वेदिक हर्बल पावडर आहे, खूप छान रिझल्ट आहे, ज्याने तिचं डायजेशन इम्प्रूव्ह होणार आहे, भूक लागणार आहे आणि खाल्लेलं पचणार आहे. त्यासाठी हे तिन्ही औषधं म्हणजे आधी सांगितलेली 2 इंजेक्शन आणि ह्यातलं म्हणजे हे तिन्ही तुम्हाला कंपल्सरी वापरावे लागणार आहे. ते कोणत्याही प्रकारचे जुलाब असून द्या त्याच्यामध्ये 100% रिझल्ट येतो. तसं साधारणतः 45 दिवसाच्या पुढल्या पिल्लांसाठी ही ट्रीटमेंट तुम्हाला द्यायची आहे. तशीच ही दोन्ही इंजेक्शन आणि ही पावडर ही गाभण शेळ्याला 100% सेफ आहे. काळजी घेण्यासारखी गोष्ट मी तुम्हाला सांगितली की असे जर वारंवार आपल्या शेळ्यांमध्ये पिल्लांमध्ये जुलाबाचे प्रॉब्लेम येत असतील तर एक तर त्यांना योग्य व्यवस्थापन, योग्य जागा खूप महत्त्वाची. कोंदट जागा असू नये. जास्त पावसाच्या सुरुवातीला असे प्रॉब्लेम येतात. जोवरती शेळ्या पिल्लं जुलाब करत असतील तर अशा वेळेस आपल्या व्यवस्थापनामध्ये बदल करणं गरजेचं आहे, ज्याच्यामध्ये त्यांना मोकळं कोंदट जागेमध्ये ठेवू नका. तसेच चाऱ्यामधले अचानक जे बदल आहेत, जसं सीजनेबल आपला चारा सुरू होतो, अचानक बदल न करता पहिल्या दिवशी 10-20% तो नवीन चारा द्या, नंतर 50%, नंतर 70%, असे 3-4 दिवस स्टेप बाय स्टेप चाऱ्यामधले बदल करून
तर बऱ्याचशा वेळा हेही पाहायला मिळते की नवीन मेथी घास चालू झाला किंवा नवीन मक्कीचा चारा कवळा लुसलुशीत चालू झाला, अशा वेळेस ही जुलाब होतात. अशा वेळेस ही ट्रीटमेंट नक्की उपयोगी येते, पण प्रयत्न हा करा की आपल्या शेळ्या जुलाब करूच नाही त्या. वेगवेगळ्या इन्फेक्शनमध्ये पण जुलाब करतात, त्यामध्येही तुम्हाला ही ट्रीटमेंट खूप फायदेशीर आणि उपयोगी येईल. प्रयत्न नेहमी हा करा की तुमचे शेळ्या असं वारंवार जुलाब नाहीत केले पाहिजे, आणि झाले तर ही ट्रीटमेंट फॉलो करा, 100% फरक पडणार आहे. धन्यवाद.